क्वेश्चन 4मध्ये काय आहे, सॉल्व एनी 3 सॉल्व करायचे. ठीक आहे. याच्यामध्ये टोटल 5 दिलेले, 5 पैकी 3 सॉल्व करायचे. पहिलं काय दिलेलं आहे बघा, फाइंड द रूट ऑफ इक्वेशन. काय दिलेलं आहे, x³ 3 + 2x² - 8 = 0 युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड. आणि 3 इटरेशन सांगितलेले. किती इटरेशन परफॉर्म करायची, 3 इटरेशन. ठीक आहे. तर बघा सोल्युशनमध्ये काय करायचं, पहिले इंटरवल फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग पहिले लेट्स f of x is equals to x³ plus 2x² - 8. ठीक आहे. मग आता काय करायचं, आपल्याला इंटरवल फाइंड आउट करायचं. इंटरवल फाइंड आउट करताना सगळ्यात पहिले काय पुट करायचं, x is equals to 0. मग f of 0 is equals to काय येणार, 0⁻³ plus 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0² - 8. ठीक आहे. म्हणजे इथं काय येणार, 0 + 0 - 8 इज इक्वल्स टू किती आलं, -8 आलं. -8 म्हणजेच <0 म्हणजे 0पेक्षा लहान आलं. ठीक आहे. मग पुन्हा पुट x is equals to 1. मग f of 1 is equals to 1⁻³ plus 2 इंटू 1 - 8. मग इथं काय होणार, 1 + 2 - 8. मग ते पुन्हा किती येणार आहे, -5 येणार. म्हणजेच <0. ठीक आहे. इंटरवल चेंज झाला का, नाही झाला. म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू चेंजच नाही झाली. निगेटिव्ह पहिल्यांदा आली ती, नंतर पण निगेटिव्ह झाली. पुन्हा पुट x is equals to 2. मग बघा आता f of 2 is equals to 2⁻³ plus 2 इंटू 2 - 8. मग 2⁻³ किती येतं, 8 येतं. -2 plus 2 इंटू 2 4 म्हणजे +4 - 8. 8 - 8 काय होणार, 0 होणार. म्हणजेच हे +4 आन्सर येणार. ठीक आहे. म्हणजे एका झालं >0. मग बघा या दोघांमध्ये इंटरवल चेंज होत आहे. मग इथं लिहायचं सो f of x is equals to 1 is equals to किती आलं, -5 is less than 0 and f of x is equals to 2 is equals to +4 is greater than 0. ठीक आहे. roots of equation lies between मग बघा या दोघांमध्ये 1,2. ठीक आहे. म्हणजे 1,2 मध्ये बिलॉंग करत आहे. मग आता बघा 1,2 मध्ये बिलॉंग करत आहे, याचा अर्थ आपल्याला इंटरवल भेटला. ठीक आहे. 1,2. मग आता पहिलं लिहायचं बाय युजिंग कोणती मेथड यूज करायला सांगितली, रेग्युलर फॉल्सी मेथड. हिलाच फॉल्स पोझिशन मेथड पण म्हणते. ठीक आहे. फॉल्स पोझिशन मेथड पण म्हणते. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, x is equals to a into f of b minus b into f of a. ठीक आहे. अपॉन f of b minus f of a. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. मग आता या फॉर्म्युल्यानुसार इटरेशन फर्स्ट करायचं. ठीक आहे. मग बघा इटरेशन फर्स्ट. ठीक आहे. मग इटरेशन फर्स्टमध्ये a is equals to किती घ्यायचं, आता 1 घ्यायचं. आणि f of मग बघा f of 1 म्हणजेच f of a is equals to f of 1 is equals to किती आलं आपलं वरती, -5 आलं होतं. ठीक आहे. आणि b is equals to किती आहे, b is equals to आपल्याला इंटरवल आलेलं आहे 2. ठीक आहे. मग f of b is equals to f of 2 is equals to किती आलं आहे आपलं, 4 आलं आहे. मग बघा एक कसं आहे, <0 आहे म्हणजे 0पेक्षा लहान आहे, आणि एक कसं आहे 0पेक्षा मोठं आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची.
मग फॉर्म्युला परत एकदा x1 इज इक्वल्स टू बघा x1 इज इक्वल्स टू a इंटू एफ ऑफ बी मायनस b इंटू एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे. मग इथं काय आलं असतं x1 इज इक्वल्स टू ए किती आपला 1 आहे आणि एफ ऑफ बी किती आला आहे एफ ऑफ बी आला होता 4. ठीक आहे. मायनस बी किती होता 2 आणि एफ ऑफ ए किती आला होता -5 अपॉन 4 मायनस ब्रॅकेटमध्ये -5. ठीक आहे. मग बघा इथं मल्टिप्लिकेशन होईल 4 इंटू 1 4 मायनस 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 प्लस होणार कारण की हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल. मग 5 जुने किती आहे 10 अपॉन आता 4 + 5 कारण की मायनस मायनस प्लस होईल म्हणजे ते पण येणार आहे 9. मग इथे येणार आहे 14/9 म्हणजेच x1 इज इक्वल्स टू कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा 14/9 ते येतं 1.555. मग आपण ते घेऊ 1. आता खूप वेळेस 5 आलेले म्हणून 1.6 घेऊ राऊंड अप करून. ठीक आहे. मग आपलं x1 आला आहे 1.56. मग आता काय करायचं पुट करायचं कशामध्ये फंक्शनमध्ये. मग बघा x1 इज इक्वल्स टू 1.56. मग इथं लिहायचं एफ ऑफ 1.56 इज इक्वल्स टू किती येणार मग बघा आता इथं 1.56चा क्यूब प्लस 2 इंटू 1.56. ठीक आहे. 6^2 मायनस 8 म्हणजेच 1.5^3 1.56^3 मायनस नाही प्लस 2 इंटू 1.56 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट -8. मग ते येतं बघा 0. ते किती येतं 0.6636 0.6636. ठीक आहे. मग हे कसं आलं ग्रेटर दॅन 0 आलं. कसं आलं ग्रेटर दॅन 0. बघा फंक्शन पॉझिटिव्ह आलं. मग आता सेकंड इटरेशनसाठी काय करायचं ज्या आधीच्या इटरेशनमध्ये जो पॉझिटिव्ह फंक्शन होता तो रिप्लेस करायचा म्हणजे आपल्याला इथं बी रिप्लेस करावं लागेल आणि ए ॲज इट इज राहणार. ठीक आहे. मग बघा आता इथं काय येणार मग इटरेशन सेकंड मी लिहायचं इटरेशन सेकंड ठीक आहे. मग इथे इटरेशन सेकंडमध्ये इथे येणार ए इज इक्वल्स टू 1 आणि आपण ए ॲज इट इज ठेवला. ए ऑफ 1 इज इक्वल्स टू काय येतं ए ऑफ 1 इज इक्वल्स टू -4 आलं होतं वाटतं. ठीक आहे. मायनस किती होतं ते -5. ठीक आहे. -5 ॲज इट इज राहणार आणि बी रिप्लेस होणार. मग बी इज इक्वल्स टू काय येणार -5. मग हा कसा आहे लेस दॅन 0 आहे. ठीक आहे. म्हणजे 0पेक्षा लहान आहे. त्याच्यानंतर बी आता नवीन किती आला होता आपला तो येणार 1.56 आणि एफ ऑफ 1.56 किती आला होता एफ ऑफ 1.56 आलेला आपला 0.6636 6636. ठीक आहे. हा कसा आला आहे मग ग्रेटर दॅन 0. मग आता इटरेशन सेकंड परफॉर्म करायचं. मग इटरेशन सेकंडमध्ये पुन्हा रेग्युलर फॉल्सी मेथडचा फॉर्म्युला लिहायचा. मग x2 इज इक्वल्स टू ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे. मग इथे येणार बघा
x2 इज इक्वल्स टू ए किती आहे 1 आहे. ठीक आहे. एफ ऑफ बी किती आहे मग एफ ऑफ बी आहे 0.6636 मायनस बी किती आहे 1.56 इंटू एक एफ ऑफ ए किती -5. ठीक आहे. अपॉन मग इथे येणार एफ ऑफ बी किती आहे 0.6636 मायनस ब्रॅकेटमध्ये पुन्हा -5. ठीक आहे. मग आता ही कॅल्क्युलेशन करा. मग बघा तुम्ही ही कॅल्क्युलेशन डायरेक्ट पेपर कॅल्क्युलेटरमध्ये पण करू शकता, पण चुकवायच नाही. ठीक आहे. मग 1 इंटू 0.6636चं काय येणार 0.6636च येणार 1 इंटू. ठीक आहे. मायनस मायनस प्लस होणार, प्लस तिथं काय 1.56 इंटू -5 मायनस आणि ते मायनस प्लस होईल म्हणजे येतं 8.4636 डिवाइड बाय 5.6636 मग येतं बघा 1.49. मग बघा x2 इज इक्वल्स टू 1.494 आलेले. ठीक आहे. आपण 1.49 घेऊ 2 डिजिटपर्यंत. मग आपला x2 आला 1.49. ठीक आहे. मग आता पुन्हा याला फंक्शनमध्ये पुट करायचं. मग इथं लिहायचं पुट x इज इक्वल्स टू 1.49. मग इथे येणार एफ ऑफ 1.49 इज इक्वल्स टू 1.49 रेज टू 3 प्लस 2 इंटू 1.49 रेज टू 2 मायनस 8. ठीक आहे. मग आता याचं कॅल्क्युलेशन करा. मग बघा 1.49 रेज टू 3 प्लस 2 इंटू 1.49 रेज टू 2 मायनस 8 इज इक्वल्स टू किती आलं बघा इज इक्वल्स टू आलं आहे -0.2518. ठीक आहे. मग 2518 म्हणजेच किती आलं ते लेस दॅन 0 आलं. ते कसं आलं लेस दॅन 0 म्हणजे मग आपल्याला पुढच्या इटरेशनमध्ये काय करावं लागणार आता बघा इथं ही 0ची व्हॅल्यू चेंज होणार. ठीक आहे. म्हणजेच ए चेंज होणार. आता इथं इटरेशन थर्ड. आता हे लास्ट इटरेशन आहे. ठीक आहे. मग बघा इटरेशन थर्ड मग थर्ड इटरेशनमध्ये बघा पुट मग बघा ए इक्वल्स टू काय घ्यायचं आता नवीन आलेलं घ्यायचं कारण की त्याचा फंक्शनची व्हॅल्यू काय आली आहे मायनस आली. मग 1.49 हे किती येणार 1.49. मग बघा 1.49 घेतल्यानंतर ना एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एफ ऑफ 1.49 इज इक्वल्स टू मायनस 0.2518 मायनस 0.2518. मग हा कसा आहे लेस दॅन 0 आहे आणि बी ॲज इट इज राहिला. बी पाहिलं किती होता 1.56 आणि एफ ऑफ बी इज इक्वल्स टू काय होतं ते 0.6636 0.6636. ठीक आहे. हा कसा आहे ग्रेटर दॅन 0 आहे. मग आता इथं x3 इज इक्वल्स टू ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. मग आता ए किती आपला 1.49 ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ बी 0.6636 मायनस बी किती आहे 1.56 आणि ए किती आहे सॉरी एफ ऑफ ए किती आहे मायनस 0.2518 अपॉन 0.25 सॉरी आता आधी एफ ऑफ बी येणार. एफ ऑफ बी किती 0.6636 मायनस हे किती येणार 0.2518. ठीक आहे.
मग इथे येणार x3 इज इक्वल्स टू 1.49 ब्रॅकेटमध्ये 0.6636 मायनस, आता मायनस मायनस काय होईल, प्लस होणार. ठीक आहे, मग प्लस 1.56 इंटू 0.2518. ठीक आहे, डिवाइड बाय 0.6636 आणि मायनस मायनस प्लस होईल म्हणजेच हे 0.2518. मग ते येणार बघा आन्सर x3 इज इक्वल्स टू 1.50. ठीक आहे, 1.509 आलं आहे. मग आपण इथं 1.50 घेऊन टाकू 2 डिजिटपर्यंत, कारण की मी स्टार्टिंगपासून 2 डिजिटपर्यंत घेतलेले आहे. मग इथं लिहायचं लास्टला द रूट ऑफ इक्वेशन is x3 इज इक्वल्स टू 1.50. ठीक आहे, हे काय आलं, फायनल रूट आलं थर्ड इटरेशनचं. तर याच्यामध्ये काय रेग्युलर फॉल्सी मेथडचा फॉर्म्युला होता, तो यूज करायचा होता. ठीक आहे, हे काही जास्त हार्ड नाही. तर आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.